मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये काही वेगळं बोलूया, पण जे बोलणार ते सत्य बोलणार. कारण ही गोष्ट माझी आणि माझ्या मित्राची आहे, जो शेतामध्ये काम करतो. 15-20 दिवस झाले तो माझ्याकडे आला होता आणि त्याने मला 100 रुपये मागितले. मी सहज मजाक मध्ये त्याला म्हणलो, काय कर, कधीपर्यंत असे भिकारी सारखे 100-200 मागणार? स्वतःचे खर्च पूर्ण होईल इतकं काम कर, इतके ते पैसे कमव. तो मला म्हटला, काम तर खूप चालू आहे पण खर्चाला पैसे मिळत नाहीये. मी त्याला म्हणलो, असं काय काम करतोय ज्याचे तुला खर्चाला पैसे मिळत नाहीये? तो म्हणला, स्वतःच्या शेतामध्ये आई सोबत अद्रक निंदतोय, कुठून खर्चाला पैसे मिळणार? मी त्याला म्हणलो, तुला ते काम जमतंय का? ते तर आपल्याकडून होत नाही ना रे. तो मला म्हटलं, माझ्याकडून पण होत नाहीये, पण काय करू, करतोय आई सोबत कसं तरी, आता करावं लागतंय. मग मी त्याला म्हणलो, तुला जमत नाही तर मग कशाला करतोय? तो मला म्हटला, आता तिथं करायला कोणी नाहीये तर मग मलाच करावं लागतंय. मग मी त्याला म्हणलो, मग तू एक काम कर ना, तुला ते काम जमत नाहीये तर मग आई सोबत तू एक बाई कामाला लावून दे ना आणि तू कुठेतरी बाहेर कामाला जा आणि तेच पैसे त्या बाईला दे. आणि हे गोष्ट त्याला आवडली. आता मी हे त्याला सहज म्हणलो होतो, मी काही त्याला विचार करून बोललो नाही, सहज म्हणलो होतो, बोलता बोलता बोलून दिलं. पण हे त्याला आवडलं आणि तो माझ्याकडून निघून गेला. आणि घरी गेल्यानंतर त्यानं आईला डायरेक्ट सांगितलं, आई मी उद्या अद्रक निंदाला येणार नाही, मी उद्या अद्रक निंदाला येणार नाही, तू तुझ्या सोबत एक बाई कामाला लावून घे. मी बाहेर कुठेतरी कामाला जाणार आणि त्या बाईला ते पैसे देऊन देणार. ते अद्रक निंदाचं काम माझ्याकडून होत नाही. आणि त्याला आईने हो म्हणलं. ते म्हणाले चालेल. आणि दुसऱ्या दिवशी आईने एक बाई स्वतः सोबत एक कामाला लावून घेतली आणि हा माझा भाऊ याने डब्बा उचलला आणि मिस्त्रीकडे कामाला गेला. आता हा मिस्त्रीकडे कामाला गेला आणि तिथे त्याला पूर्ण 600 रुपये हजेरी मिळाली. 10 ते 6 याने 8 घंटे तिथे काम केलं आणि याची हजेरी होती पूर्ण 600 रुपये. 3 दिवस झाले. 3 दिवसानंतर रविवार आला आणि त्या 3 दिवसाचे याला पूर्ण 1800 रुपये मिळाले. त्या 1800 रुपये घेऊन हा घरी आला. 1800 रुपयामधून 900 रुपये यांनी त्या बाईला दिले जे आई सोबत काम करत होती. त्याची हजेरी 300 रुपये. 300 रुपयाच्या हिशोबाने तिचे 900 रुपये झाले होते. याने त्याच 1800 मधून त्या बाईला 900 रुपये दिले आणि स्वतःकडे 900 रुपये खर्चाला ठेवले. त्या 900 मधून याने आईला पण 400 रुपये देऊन टाकले, कारण याला एवढे खर्चाला गरज नव्हती. 400 रुपये याने बाजारला दिले आणि 500 रुपये स्वतःकडे ठेवले. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की याने थोडासा बदलाव केला आणि विचार केला तर किती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. पहिला प्रॉब्लेम याचा सुटका तिथून झाला जिथे याला काम करायला मन लागत नव्हतं, जिथे हे पूर्णपणे काम करू शकत नव्हता, तिथून याचा सुटका झाला. दुसरा फायदा हा झाला का याचं शेतातलं काम आता पूर्णपणे आणि फास्ट मध्ये होतंय, कारण जितकं काम हे करत नव्हतं त्याच्याहून जास्त काम ती बाई करून घेत होती. जितकं काम आई करत होती दिवसभरामध्ये तितकंच काम त्या बाईला पण करावं लागत होतं आणि ती बाई करून घेत होती. याच्या शेतातले काम पण फास्ट होऊ लागले. आणि तिसरी गोष्ट, याला चांगल्या ठिकाणी काम भेटलं, म्हणजे जिथे याचं मन लागल तिथे याला काम भेटायला लागलं आणि हे दिवसभर चांगल्यापणे काम करायला लागले. आणि चौथी समजात मोठी गोष्ट, जे हे 100-200 मागत होता आता याला मागायची गरज नाही, कारण याच्या स्वतःचे मेहनतीचे पैसे याच्याकडे खर्चाला उरत होते. हे समजात मोठा प्रश्न याचा सॉल्व्ह झालेला होता. म्हणजे थोडासा बदलाव केला, थोडासा काहीतरी वेगळं विचार केलं आणि भरपूर प्रश्न इथं सॉल्व्ह झाले. हेच मला सांगायचं होतं. हे तर आम्ही मजाक मध्ये झालं. तो माझ्याकडे आला, मी काहीतरी बोललो, काही विचार नाही केला, सहज बोललो आणि त्याने ऍक्शन घेतला. आणि हे झालं कशामुळं? ऍक्शन घेतल्यामुळं. त्याने तिथं विचार करत वेळ वायानेही घातला. घरी नाही गेला, 2-3 दिवस विचार नाही केलं. जसं तो घरी गेला, आईला लगेच सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी त्या कामावर ऍक्शन घेतलं. त्याच्यामुळे हा बदलाव होऊ शकला. जर का त्याने 2-4 दिवस विचार केला असता, करूया बघूया, तर मग हा काम झालं नसतं. त्याला तेच काम करावं लागले असते आणि असेच 100-200 मागावं लागले असते. पण याने लगेच ऍक्शन घेतलं आणि स्वतःचं काम करून घेतलं. सांगायचं तात्पर्य हेच आहे, जर का आपल्याकडे काही नवीन करायचं विचार असेल आणि तुम्हाला वाटत असेल का तुम्ही हे करू शकतात, तुम्ही हे काम करून पुढे निघू शकतात, एक उच्च पदावर जाऊ शकतात, तर त्या कामावर लगेच सुरुवात करा. फक्त विचार करून वेळ वाया घालू नका. वेळ जर का एकदा निघून गेली
तर परत ही वेळ मिळत नाही. आणि तोच विचार करून आणि काम करून जर का दुसरं कोणी पुढे निघून गेलं तर मग आम्ही विचारात पडून जातो का हे तर मला पण करायचं होतं आणि मी पण करू शकलो असतो, मी बी एक उच्च पदावर गेलो असतो. तर तुम्ही विचारात पडू नका आणि विचारामध्ये वेळ वाया घालू नका. जर का तुम्हाला वाटत असेल का मी हे करू शकतो आणि मी ह्या कामात यशस्वी होऊ शकतो, एक सक्सेसफुल बनू शकतो, तर मग तुम्ही वेळ वाया घालू नका. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. लगेच त्या कामावर सुरुवात करा. सुरुवात केल्यानेच ते काम पूर्ण होईल. तुम्ही फक्त विचार करशाल तर त्या कामाची कधीही पूर्ण होऊ शकत नाही. कारण कोणत्याही कामाला पूर्ण करण्यासाठी त्याची सुरुवात करावी लागते. त्याच्यासाठीच सांगतोय. मी पण या गोष्टीवर विचार केला आणि मला समजलं की हे फक्त झाले त्याचा लगेच ऍक्शन घेतल्यामुळे. त्याने माझ्याकडून ऐकून घेतलं आणि विचार वाया न घालता आईला जाऊन लगेच सांगितलं का मी उद्या अद्रक निंदाला येणार नाही म्हणजे नाही. मी कुठंतरी बाहेर काम बघेल आणि ते पैसे ते बाईला देईल. हे विचार त्याने डोक्यात घेतले आणि लगेच त्याच्यावर ऍक्शन घेतलं. म्हणजे तो दुसऱ्या दिवशी शेताकडे गेलाच नाही आणि तो आता जातच नाही. तो लगेच दुसरीकडे काम बघतो. जिथे एका बाईचं काम आहे तिथं तो एक बाईच कामाला लावून देतो आणि आई आणि ती बाई ते काम करून घेता आणि आता हे स्वतःचे खर्चाला पैसे पण कमवून घेतो आणि काम पण पूर्णपणे होऊन जातो. म्हणायचं तुम्हाला हेच आहे, जर का तुमच्या मनात काही वेगळं विचार असेल आणि ते तुम्ही पूर्णपणे करू शकतात, तुम्हाला वाटतंय की मी ह्या कामामध्ये यशस्वी होऊ शकतो, तर मग त्या कामासाठी सुरुवात करा. सुरुवात करणे खूप गरजेचं आहे. वेळ वाया घालू नका. हेच मला हे सांगायचं होतं. मला हेच कळालं होतं ह्या गोष्टीहून, म्हणून मी तुम्हाला माझी आणि माझ्या या मित्राची ही गोष्ट सांगितली आहे. आता तुम्हाला जर का ही व्हिडिओ आवडली असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करून द्या आणि तुम्हाला हे विचार आणि ही व्हिडिओ कशी लागली आहे जे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ह्या व्हिडिओ चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परत भेटूया एक नवीन विचारासोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःचं ध्यान ठेवा.